सोलापुरात स्वीकृत नगरसेवक पदासाठी 400 अर्ज. स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपकडे 400 अर्ज आलेले आहेत. सोलापूर महापालिकेत भाजपचे 87 नगरसेवक आहेत. महापालिकेत 10 पैकी भाजपचे 9 स्वीकृत नगरसेवक असणार आहेत. धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदावरनं सुरू असलेल्या शिवसेना आणि भाजपमधल्या वादावर तोडगा निघण्याची चिन्ह दिसतात. अध्यक्षपद 2.5 वर्ष वाटून घेण्याची ऑफर शिवसेनेला भाजपनं दिली आहे. या प्रस्तावावर सध्या वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील अशी माहिती धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. सोलापूर गोवा विमानसेवा 3 दिवस बंद राहणार आहे. आजपासून 3 दिवस सोलापूर गोवा विमानसेवा बंद असेल. 15 ते 17 फेब्रुवारीपर्यंत सोलापूर गोवा विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. गोवा विमानतळावर रनवेचं काम सुरू आहे, त्यामुळे विमानसेवा बंद राहणार आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात करणी भानामतीचे प्रकार घडले. एकच नाही तर दिसेल त्या पिंपळाचं झाड, वडाच्या झाडांना मोठ्या प्रमाणात खिळ्यानं काळ्या बाहुल्या आणि नेत्यांचे फोटो ठोकलेले दिसले. संभाजीनगरात तरुणाची 17 लाखांची फसवणूक झाली आहे. इव्हेंट मॅनेजमेंट व्यवसायात गुंतवणूक करत नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत तरुणाला फसवलं. बनावट कागदपत्र दाखवत टप्प्याटप्प्यानं 17,51,000 रुपये उकळले. पुण्याच्या बाणेर परिसरात राहणाऱ्या बहीण भावाविरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलिसांकडनं तपास सुरू आहे. नाशिकमधले शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहे, कारण कागदपत्र जमा करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. 8,079 शेतकऱ्यांनी अद्यापही कागदपत्र जमा केली नाही. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि यूपीच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचे जवळचे सहकारी नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यांनी अखिलेश यादवांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केलेला आहे. यूपीच्या चेबड्यामधील शिवमंदिराजवळ एका विशिष्ट समुदायाच्या तरुणांनी भाविकांवर दगडफेक केली. यात एक कॉन्स्टेबल आणि इतर 5 जण जखमी झाले. त्याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकानं राज्यभरात मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू केली आहे. मुंबई एटीएसच्या पथकानं यवतमाळ आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील 21 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले. काही तरुणांना दहशतवादी संघटनांशी जोडण्याचा आणि सक्रिय करण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केली आहे. गोरखपूरमधल्या एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री योगी यांनी दिल्लीच्या पर्यावरणावर टीका केली. दिल्लीच्या हवेच्या गुणवत्ता गॅस चेंबरसारखी झाली आहे. श्वास घ्यायला त्रास होतो, त्यामुळे तुम्ही पर्यावरणाचं रक्षण केलं तरच ते तुमचं रक्षण करेल असंही त्यांनी म्हटलं. प्रसिद्ध पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुराना हिला जीव मारण्याची धमकी आली आहे. अभिनेत्रीला फोन आणि ईमेलच्या माध्यमातून गँगस्टर जिशान अख्तरनं 10 कोटींची खंडणी मागितली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सुरक्षा एजन्सींना सतर्क करण्यात आलं आहे.